आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। जैसे कि आप स्क्रीन पर देख सकते हैं, दयावान सरकार के ओर से आज परभनी बंद पुकारा गया और महाराष्ट्र भी बंद ही था आज, क्योंकि बदलापुर में जैसे 4 साल की बच्ची पर बलात्कार हुआ उसी और डॉक्टर की भी जिस तरह से हत्या की गई बलात्कार करने के बाद, वो सभी वजह से आज बंद पुकारा गया। क्योंकि बदलापुर में जैसे कि सच्चाई के लिए आवाज़ उठाने पर पुलिस के डंडे खाने पड़े हक़ की आवाज़ उठाने के लिए। अगर आप हमारे चैनल पर नए हैं और आप इस घटना के बारे में क्या सोचते हैं, हमें कमेंट करके ज़रूर बताएं। देखिए ख़ास रिपोर्ट हमारे चैनल पर। धन्यवाद। जय भीम। आज परभणी जिल्ह्यामध्ये दयावान सरकारमार्फत जो आज भारतामध्ये आपल्या धुमाकूळ चालू आहे, महिलांचा छेड काढण्यात येतात, त्यांचा रेप करण्यात येतात, महिला सोडा तर लहान मुलांना देखील सोडण्यात येत नाही। आज अशा अवस्थेमध्ये खरोखर म्हणलं तर आज जे आम्ही पटनाट्य सादर केलं ते बघून अक्षरशः आमच्या डोळ्यात देखील पाणी येत आहे। आज हे पटनाट्य असं होतं की जिथं घटना झाली ती घटना तर आम्ही बघू शकलो नाही, त्या बिचारीचा, त्या बहिणीचा आमच्या, त्या लेकीचा आमच्या, त्या माईचा आमच्या, त्यांच्यावर काय झालं ते आम्ही तिथं बघितलं नाही। पण आज आम्ही जे पटनाट्य इथं केलं ते अक्षरशः आम्हाला आमच्या हृदयाला शिवून गेलेलं आहे। आणि हे पटनाट्य याच्यासाठी सादर केलेलं आहे आपण की प्रत्येकाच्या मनात एक मन आहे आणि छातीमध्ये एक काळीज आहे, त्या काळीज पिळून तुम्ही स्वतःच्या आई बहिणीकडे लक्ष देऊ शकता। मग दुसऱ्याच्या आई बहिणीकडे का नाही देऊ शकत? आपल्या आई बहिणीसाठी आपण काही पण करू शकतो। आपल्या बहिणीला कोणी छेडलं तर त्याला मारून टाकण्यापर्यंत आपण विषय करतो। आपल्या मुलीकडे कोणी बघितलं तर आपण त्याला सोडत नाहीत। मग दुसऱ्याची बी मुलगी आपली समजाना, आपली बहीण दुसऱ्याची बहीण पण आपली समजाना। आज वैशीपणा इतका वाढून गेलेला आहे भारतामध्ये, आणि त्या भारतामध्ये जेवढी बेरोजगारी वाढली त्या बेरोजगारीमुळे नवीन आणि तरुण पिढी ही व्यसनाकडे अधीन झाली। व्यसनामुळे हे असे प्रकार घडत आहेत। तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की याच्यानंतर आता जे रेप झालेले आहेत त्या आरोपींना तात्काळ फास्ट कोर्टामध्ये जाऊन त्यांचे गुन्हे सिद्ध झाल्या त्यांना रोडवर फाशी देण्यात यावे, ही आमची दयावान सरकारची सर्व टीमकडून मागणी आहे। तेच म्हणणं आहे की अशा लहान मुलीवर आणि समजा महिला सुरक्षित नाही आहेत आजकाल, तर ते महिलांनी सुरक्षित व्हावं हे सरकारने त्यावर कडक कारवाई करायला पाहिजेत आणि महिला सुरक्षित करायला पाहिजेत। आणि त्या नराधमांनी जे केलेले कृत्य त्या कृत्याला अनुसरून त्यांना भरचौकामध्ये फाशी द्यायला पाहिजेत, नाही तर मग जनतेच्या हवाली करून टाका। आम्ही मग बघू त्यांचं काय करायचं नंतर। असं करून आम्ही एवढंच करू शकतो की समजा त्यांनी नंतर हे पुढे असं कृत्य करण्याची हिंमत करू नये। सरकार मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण जसं म्हणणे की आरोपींना फाशी झालीच पाहिजे, त्यांना फाशी द्या। परभणी जिल्ह्यात ज्या आपण रॅली काढलेली आहे, पटनाट्य, ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत आणि काही शाळेमध्ये लहान मुलांना फाशी देऊन मारलेले आहे, अशा या दरिंद्रांना फाशी देण्यात यावं या निमित्ताने आज आपण परभणी जिल्ह्यातून दयावान सरकारची पूर्ण टीम तसेच सर्व पक्षीय या रॅलीमध्ये हजर होते आणि हा रॅलीचा कार्यक्रम सगळ्यांनी सक्सेस केलेला आहे। आमची एकच मागणी आहे की ज्या दिवशी सरकार एका रात्रीत बदलतो आणि ज्या दिवशी एका रात्रीत नोटा बदलतात, तसंच जे व्यक्ती जो नराधम आहे, जो बलात्कार करतो, अशा बलात्कार करणाऱ्या जो कोण दरिंद्र असतो त्याला रोडवर फाशी देण्यात यावं अशी आमची दयावान सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे ही मागणी आहे। आणि ही मागणी आम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत असे आंदोलन करू। पण आता इथून पुढे ज्या बी कुठल्या लेडीजला कोणी युवक या कोणी माणूस कोणीतरी असन छेडछाड करत असन किंवा काही विपरीत परिणामानं बोलत असन, तर अशा व्यक्तीने दयावान सरकार महाराष्ट्र राज्य किंवा दयावान सरकारच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मेंबरला फोन करो, ज्या प्रकारानं तो छेडण्याचा प्रयत्न करीन, दयावान सरकार त्याचा हात छाटून त्याच्या हातामध्ये दुसऱ्या देईन आणि परत असे कारनामे होऊ नये म्हणून सर्व भारतीयांनी सतर्क जागृत राहा एवढंच बोलतो। आणि पूर्ण बनवा देवा ही कुणाची बी असं शिवाय मुलगीच आहे, पण असं तर होणे माझी परी तर नसेल।
माझी परी नसावी. परी परी हे परी हे परी माझीच मुलगी आहे. परी परी हे बेटा परी तू शाळेत नाही जात पडली होती ग. मी तिला शाळेत पाठवतो. परी दोन शब्द बोल ग माझ्यासोबत. ही परी तू इतक्या लांब कधीच येत नाही. आज कसं काय आलीस ग परी. ही परी हे परी बोलला ग माझ्यासोबत. हे परी बोल की दोन शब्द ग माझ्यासोबत. अगं परी तुझ्यासाठी काय केलं नाही. हे परी तुला भूक लागली का ग. हे तहान लागली असं परी उठणं बोल नाही ग माझ्यासोबत. हे दादा माझी परी लहान आहे रे. अगदी 6 वर्षाची. पण तिच्यावर कोणी अत्याचार केलाय मला माहित नाही. काका कोणी पाहिले का त्याला. माझी परीला कोणी पाहिले का कोणी ठिकाणी. अहो ती अगदी लहान आहे. अगदी लहान आहे. तिला काहीच कळत नाही हो. तुम्ही सांगा 6 वर्षाच्या पोरीला काय करणार आहे. कोण होतं तू नराधुरमच्या माझ्या मुलीवर. कोण राक्षस होता ज्याने माझ्या मुलीवर एवढा अत्याचार केला बलात्कार केला. कोण होता तो. अहो कुणीतरी बोला ना. कुणीतरी पाहिला असेल ना दिवसा डोळ्या माझ्या पोरीवर अत्याचार झाला. कुणीतरी पाहिला असेल तुमच्यापैकी. दादा ती 6 वर्षाची आहे रे. फक्त तिच्यावर अत्याचार केलाय. तिच्यावर बलात्कार केलाय. तुम्ही नाही बोलला. निदान एका स्त्रीला तरी तुम्ही जातीत वाटू नका. ती स्त्री कुठलीही असो तिच्या मदतीला धावून झाले. मला माहिती आहे 15 दिवस शासन फक्त म्हणणार. 15 दिवस तुम्ही स्टेटस ठेवणार. मोबाईल मध्ये शूटिंग करणार. नंतर काहीच होणार नाही. काही एका रात्रामध्ये नोटा बदलू शकतात. एका रात्रामध्ये सरकार बदलू शकतो. मग त्या आरोपीला फाशी का नाही होऊ शकत एका रात्रात. अरे मुलगी जगवा मुलगी शिकवा तुम्ही म्हणतात रे. आणि तुम्हीच अशा आंधळ का झालाय शासन. का नाही त्या आरोपीला फाशी होत रे दादा सांगा रे. ते बरे बोलणार मला एक कॉल आला हॉस्पिटल मधून. का बरं आज छाती धडधड करते माझी. देवा जाऊन पाहून येते आता. बेटा अगं तुला मी म्हणलं होतं ना बेटा नाईट दिसून नको बरोबर नाही. पण तरी तू माझं ऐकलं नाही ग. त्या आईचं ऐकलं नाहीस तू. आज बेटा तू काय झालं तुझं ग. भारत माता कुणीही म्हणायचं नाही. भारत माता म्हणायचं नाही. अरे एका स्त्रीवर एका लेकरावर अत्याचार होतो रे. पण तुम्ही गप्प बसता. हे लेकरू बघा रे. हे लेकरू लय लहान आहे रे. 6 वर्षाचं लेकरू आहे रे ते. परंतु कुणी धावून नाही आलं तिच्या मदतीसाठी. कुणी नाही आलं. अरे याच्यामध्ये जातीपात ठेवू नका. याच्यामध्ये जातीपात करू नका रे. कुठल्या बी एक समाजाची स्त्री असेल मुलगी असेल तिच्या मदतीला धावून या रे. धावून या तिच्या मदतीसाठी रे. माझं लेकरू बघा रे. माझं लेकरू किती गोंडस होत. माझं लेकरू गेलं रे देवा. अरे देवा अरे देवा माझं लेकरू बघा रे. माझं लेकरू बघा रे. लेकरू बघा. माझ्या परीला दिली तर आई बाप म्हणायचं तिथे हाती लागले. 5 वर्ष तिला 6वं वर्ष लागली.
माझ्या पोरीवर केला. याला तुम्ही कारणीभूत आहात, याला तुम्ही जबाबदार आहात. अरे जर पहिल्यांदाच बलात्कार झाला, एखाद्या आरोपीला जर रस्त्यावर फाशी दिली तर असे बलात्कार थांबतात. काही शासन असं येण्यात काढतो आम्हाला. अरे 3,000 देण्यापेक्षा स्त्रीवरचा अन्याय थांबवा रे बाबा. काय करावं आम्ही? कुठं जगाव का नाही, मुलगीचा गाव का नाही, शिकवाव का?